नांदेड़ जिले में लगातार हो रही बारिश और लेंडी नदी में बढ़ते जलस्तर के बाद बाढ़ जैसी स्थिति बन गई है। प्रशासन ने इसे गंभीरता से लेते हुए तुरंत सतर्कता बरती है। लातूर, उदगीर और कर्नाटक से आ रहे जल प्रवाह के कारण लेंडी नदी उफान पर है। इस वजह से रावणगांव, भासवाड़ी, भिंगेली और हसनाड़ जैसे कई गाँव में पानी घुस चुका है। कुछ लोग अभी भी पुराने स्थानों पर रह रहे हैं जिन्हें बाढ़ के पानी में फंसने की नौबत आई, लेकिन समय पर की गई कार्रवाई के चलते एनडीआरएफ, पुलिस, अग्निशमन और क्यूआरटी दलों ने सभी फंसे नागरिकों को सुरक्षित बाहर निकाल लिया। जिलाधिकारी राहुल काडिले खुद इस पूरे ऑपरेशन पर नजर रखे हुए हैं। साथ ही उपविभागीय अधिकारी देगलूर, तहसीलदार मुखेड़ भी मौके पर मौजूद रहकर हालात को नियंत्रित करने में जुटे हुए हैं। प्रशासन का कहना है कि किसी भी अप्रिय घटना को रोकने के लिए सभी आवश्यक कदम उठाए जा रहे हैं और जनता को घबराने की जरूरत नहीं है। आपल्याकडे मुखेड तालुक्यामध्ये लेंडी धरणाचं जे काय प्रभाव क्षेत्र आहे त्याच्यामध्ये काल रात्री प्रचंड पाऊस झाला। विशेषतः जे रावणकोला आहे तिथं 222 mm पाऊस 5-6 तासात झाला। लेंडीला 95 mm झाला आणि अहमदपूर, बिदर या जिल्ह्यातही प्रचंड पाऊस झाल्यामुळं आपले जे प्रभाव क्षेत्रातले जे गाव आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सर्व गावांना प्रॉब्लेम आला, पण जास्तीत जास्त प्रॉब्लेम हे रावणगाव, हसनाळ, भिंगोली या गावांना समस्या आली आणि जवळजवळ लोक तिथे अडकले होते। 225 लोक रावणगाव मध्ये होते, हसनाळमध्ये 7 ते 8 लोक होते, भिंगोलीमध्ये 40 लोक होते। तर काही जे क्रिटिकल लोकेशन्सला एकदम लोक होते त्यांना आम्ही रेस्क्यू केले। आमची सकाळपासून पहाटे 4:30 पासून आमची रेव्हेन्यूची टीम तिथं हजर आहे आणि एसडीआरएफच्या पथकाने पण बचाव कार्य सकाळी चालू केलंय। त्यामध्ये जे झाडावर अटकलेले जे 8 लोक होते, मशिदीवर 4 लोकांनी आसरा घेतला होता आणि हसनाळला एक बुरुज आहे, त्या बुरुजावर पण 8-9 लोक अडकलेले होते। या सर्वांना आम्ही रेस्क्यू केलेलं आहे। आता जे उर्वरित लोक आहेत ते तसं सध्या सुरक्षित ठिकाणी आहे, परंतु पाण्याने वेढलेले आहेत, तर त्यांना बचाव कार्याचं काम चालू आहे। या कामी एसडीआरएफची टीम आहे, पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीम पण त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि एक अतिरिक्त मदत आम्हाला लागेलच म्हणून आम्ही बॉम्बे सॅपर्स म्हणून आर्मीचं जे युनिट आहे छत्रपती संभाजीनगरचं, तर त्यांना आम्ही पाचारण केलेले, ते पण आता पोस्ट आहेत। तर प्रामुख्याने सध्या रेस्क्यूचं काम हेच आमचं प्राधान्याने आम्ही करतोय, या लोकांना सोडवणे। दुसरीकडं जी प्राण्यांची हानी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे, विशेषतः शेळ्या आणि जनावरं जे आहेत हे मोठ्या प्रमाणावर दगावलेले आहेत। याचा आकडा निश्चित करण्याचं काम पशुसंवर्धन विभाग करतोय, परंतु संख्या 150-200 पेक्षाही जास्त आहे, तर ते आपल्याला लवकरच कळेल। त्याचसोबत आता पुढच्या येणारा जो दिवस आहे याच्यामध्ये लातूरला ऑरेंज अलर्ट आहे आणि आपल्याकडे पण वेदर फोरकास्ट मध्ये पाऊस आहे। तर यामध्ये विसर्गाचा मॅनेजमेंट मोठा मुद्दा आहे। तर मी जे तेलंगणाचे प्रधान सचिव आहेत जलसंपदाचे, त्यांच्याशी मी संपर्क साधलेला आहे आणि पोचमपाड धरणातून जो होणारा विसर्ग आहे तर त्याला व्यवस्थित मॅनेज करण्यासाठी आमचं चांगलं कोऑर्डिनेशन आहे। बिदर कलेक्टर आहे, लातूर कलेक्टर आहे, यांच्यासोबत पण आम्ही एक आता चर्चा केली। दुर्दैवाने तिकडून येणारा जो फ्लो आहे तो अनकंट्रोल्ड आहे, परंतु तिथल्या ज्या फ्लो लेवल्स आहेत तर त्या वेळोवेळी आम्हाला ते शेअर करतायत, परंतु सुदैवाने आता पाऊस थांबलाय आणि पाणी पातळी थोडीशी ओसरलेली आहे, तर जे उर्वरित जे बचाव कार्य आहे ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू। काही लोकांना जेवणाची व्यवस्था कालपासून नाही असते। हो, काही लोकांना जेवणाची व्यवस्था नाहीये कारण ते अडकलेले आहेत, तर ती पण मी आमच्या रेव्हेन्यूच्या टीमला सांगितलंय, ते लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पण आपली टीम पोहोचेल आणि लवकरात लवकर त्यांना ही सगळी मदत पोहोचेल। विशेषतः जे प्रभाव क्षेत्रातले जे गाव आहेत पुनर्वसित होते, परंतु त्यांचं स्थलांतरण होणं बाकी होतं, या पट्ट्याला जास्त अडचण आलेली आहे आणि आजच्या दिवसामध्ये सगळं कार्य आम्ही पूर्ण करू। नागरिकांना सगळ्यांना माझं आव्हान आहे की आपण कुठल्याही अनावश्यक कामासाठी, म्हणजे फार अत्यंत क्रिटिकल काय असेल तरच बाहेर पडा, शक्यतो बाहेर पडू नका, घरात थांबा, काळजी घ्या। कारण पावसाचं प्रमाण आपल्याकडे आज सांगितलेलं आहेच, अलर्ट आहे, परंतु त्याचसोबत आपल्या जिल्ह्यामध्ये इसापूर धरणाचा जो विसर्ग आहे तो पण आहे। त्यानंतर पैनगंगा, पूर्णा इकडचा पण आपल्याला आवक वाढलेली आहे। नुकसान काल मी जेव्हा दौरा केला, विष्णुपुरी डॅमला पण भेट दिली आणि सर्व कृषी अधिकाऱ्यांची विषय घेतली, त्यावेळेस ढोबळ पाण्याने 1 लाखभर हेक्टरचं नुकसान झालं असण्याची शक्यता सगळ्यांनी वर्तवली।
परंतु सध्याची कंडिशन आहे की आपण नुकसान असेसमेंट पण करू शकत नाही, कारण पाण्याखाली बरंचसं क्षेत्र आहे. त्यामुळं तो अंदाज आपला येईल. सध्या आमचा मेन फोकस आहे की कुठं रेस्क्यू ऑपरेशन्स जे आहेत ते प्राधान्याने करणे, आणि ज्या ठिकाणी शाळा विशेषतः धोकेदायक होत्या त्या ठिकाणी आम्ही शाळा त्याच बंद ठेवलेल्या आहेत. तर कुठे लोकांनी संकटात पडू नये किंवा ज्या ठिकाणी अडचण आहे त्या ठिकाणी लोकांना प्रायोरिटी आम्ही लक्ष देतोय. हे पाणी ओसरल्यानंतर आम्ही ते पंचनाम्याचं काम पण वेगाने करू.